Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Rudmai Joshi here. In today's spoken English session, let us learn about how to describe a personality. नमस्कार, मी रुद्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण थोडेसे व्यावहारिक इंग्लिश बघणार आहोत. जेव्हा एखाद्याचे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी आपण जर डिस्क्राईब करतो तर त्याचे वर्णन तेव्हा नेमक्या कोणत्या इंग्लिश शब्दात चपखलपणे करू शकतो किंवा वापरू शकतो, कुठले शब्द वापरू शकतो ते आज आपण बघणार आहोत. अर्थात आपण ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं बघणार आहोत आणि काही सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ज बघणार आहोत. अशी विशेषणं ज्यांनी एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी डिस्क्राईब होऊ शकेल. तर आजपासून आपण सुरुवात करूयात. आज आपण 5-6 असे ॲडजेक्टिव्ज बघू ज्यांनी आपण एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी चपखलपणे सांगू शकतो. तर लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ अ पर्सन कॉल्ड ॲज राम. नाव ही इज वर्किंग इन अ ऑफिस अँड देर आर मेनी पीपल who like him. So let us see how these people describe Ram. So the first adjective, positive adjective, how you can describe a person. First is understanding. UNDERSTANDING, understanding. So Ram shows that he understands and cares about other people's problems, and that's why we can describe his personality as understanding. किंवा we can describe Ram as understanding, म्हणजे ज्याला मराठीत समजूतदार असं म्हणता येईल. So the first word is understanding. A person who understands and cares about other people's problems. Second word we can say is sympathetic. SYMPATHETIC, sympathetic म्हणजे सिम्पथी अर्थात सहानुभूती दर्शवणारा किंवा दुसऱ्या माणसाचा सहानुभूतीने विचार करणारा. अंडरस्टँडिंग समबडीज इमोशन्स, त्याला आपण म्हणू शकतो सिम्पथेटिक. तर सिम्पथेटिक हा दुसरा ॲडजेक्टिव्ह आहे एखादी पर्सनॅलिटी डिस्क्राईब करायचं. थर्ड, विच people find that Ram is good at saying words like thank you, sorry, etc. So you can describe him as polite. POLITE. Polite म्हणजे नम्र किंवा विनयशील. So third adjective is polite. Fourth adjective is charming. CHARMING. charming म्हणजे प्लेझंट किंवा अट्रॅक्टिव्ह, मोहक किंवा आकर्षक असं आपण ज्याला म्हणू शकतो. सो अ पर्सन हू हॅज अ मॅजिकल इफेक्ट ऑन अदर पीपल. म्हणजे राम कसा आहे तर राम इज चार्मिंग बिकॉज पीपल लाईक हिम. ही हॅज अ मॅजिकल इफेक्ट ऑन दॅम. सो द फोर्थ वर्ड टू डिस्क्राईब राम कॅन बी चार्मिंग. The fifth word we are going to see, the fifth adjective, it is sincere. SINCERE. Sincere is प्रामाणिक. मराठीत ज्याला आपण प्रामाणिक म्हणतो. तो showing what you really think or feel. किंवा त्याला जेन्युइन असंही म्हणता येईल. GENUINE, खरा, सच्चा. तर सिन्सिअरला आपण जेन्युइन असंही म्हणू शकतो. तर कामामध्ये सिन्सिअरिटी किंवा मनाची सिन्सिअरिटी. सो SINCERE, सिन्सिअर प्रामाणिक म्हणजे शोईंग व्हॉट यू रिअली थिंक ऑर फील. तर त्याच्याबरोबर जी माणसं काम करतात त्यांना राम सिन्सिअर वाटतो. सो दॅट इज द फिफ्थ ॲडजेक्टिव्ह. सो टुडे वी हॅव सीन हाऊ यू कॅन डिस्क्राईब अ पर्सनॅलिटी. वी हॅव सीन 5 पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्स to describe a personality. First one was understanding,
second was sympathetic, third one was polite, fourth was charming, and fifth one was sincere or genuine. So that is all for today's session. In next session also we will be seeing some more personality adjectives, positive personality adjectives, and in this way we will see how we can describe a person. We can increase our vocabulary by learning these words and making use of them in our sentences. So that is all for today's session. Have a great Sunday. Thank you. Dhanyavad.